जय महाराष्ट्र. मी श्रीरंग खरे. पुढच्या अर्ध्या तासात आपण आढावा घेणार आहोत सगळ्या वेगवान घडामोडींचा. पाहत रहा महाफास्ट. मनमाडलाही 10 ते 15 दिवसाआड रेल्वेनं पाणी द्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. मनमाड नगर परिषद आणि राज्य सरकारला हे आदेश देण्यात आलेत. लातूरप्रमाणे मनमाडलाही रेल्वेनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. लातूरमध्ये आणखी एक 50 वॅगनची पाणी एक्सप्रेस दाखल झालेली आहे. त्यामुळे आता 25 लाख लिटर पाणी लातूरला मिळणार आहे. यापुढे देखील एक दिवसाआड लातूरकरांना रेल्वेच्या मदतीनं पाणी पोहोचवलं जाणार आहे. देशातील 25% भाग हा दुष्काळी छायाखाली आल्याचं खुद्द केंद्र सरकारनं मान्य केलंय. 33 कोटी लोकांना दुष्काळाची झळ बसत आहे. तर महाराष्ट्र राज्य दुष्काळाचे चटके सोसणारं तिसरं राज्य असल्याचंही केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या अहवालात म्हटलंय. भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या कंपनीमध्ये 5 लाखात घर देण्याचं आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीचा संचालक नवीन अग्रवाल अतिरिक्त संचालक असल्याचं उघडकीस आलंय. याबाबत स्पष्टीकरण देताना बिडकरांनी नवीन अग्रवालची आपला 18 गुंठे जमिनी पुरताच संबंध आहे असं म्हटलंय. स्वस्त घराचं स्वप्न दाखवत लोकांची फसवणूक करणारा मेपलचा मालक सचिन अग्रवाल पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार झाला. पुण्यामध्ये रात्री 9:15च्या सुमारास सचिन अग्रवाल एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झाला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे देखील त्या ठिकाणी होते. पोलिसांनी चौकशी केली पण सचिन आपल्याला सापडला नाही असं त्यांनी म्हटलं. गिरीश बापट ज्यावेळी पत्रकारांशी बोलत होते त्याच वेळेला सचिन अग्रवाल त्या ठिकाणून पसार झाला. दरम्यान रात्री पहिल्यांदा सचिन अग्रवाल याला पाहिल्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत सचिन अग्रवालचा एक फोटो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे गिरीश बापट म्हणतात त्यामध्ये कितपत तथ्य आहे असा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. $5 लाखामध्ये घर देण्याचा आमिष दाखवल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजप आणि अग्रवाल कुटुंबियांचं कनेक्शन उघड झालेलं आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या बिडकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये नवीन अग्रवाल अतिरिक्त संचालक आहेत. 1 एप्रिल 2012 पासून अग्रवाल बिडकर यांच्या कंपनीचे संचालक आहेत. छगन भुजबळ यांची रुग्णालयवारी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आता या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आर्थर रोड जेलचे अधिकारी आणि काही डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. सोमवारी छातीत दुखत असल्याच्या कारणावरून भुजबळ यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुळात त्यांनी दाढदुखीची तक्रार केल्यानं त्यांना तुरुंगाबाहेर जाऊन सरकारी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बोगस शास्त्रज्ञ मुनीर खान दिसल्यानं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे. चमत्कारी औषध बनवल्याचा मुनीर खान याच्यावर आरोप आहे. मुंबई सामाजिक न्याय विभागानं लॉर्ड बुद्धा या चॅनलसोबतच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मुनीर खान याचा सत्कार देखील केला. चमत्कारिक औषध बनवल्याप्रकरणी एफडीएनं मुनीर खानच्या विरोधात तक्रार देखील केली होती. पुण्यात 1 मे रोजी होणाऱ्या IPL मॅचला उच्च न्यायालयानं परवानगी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या IPL मॅचेस रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. मॅच दरम्यान होणारी पाण्याची नासडी थांबवण्यासाठी हे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मॅचला परवानगी मिळावी यासाठी BCCIनं हायकोर्टात धाव घेतली होती. शनी शिंगणापूर चौथरा प्रवेश प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. या संदर्भात सुनीता पाटील यांनी याचिका दाखल केली होती. 1956च्या कायद्याचा आधार घेऊन चौथरा प्रवेशाचा निकाल देण्यात आला. तो कायदा दलितांना मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भातला होता असं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. कल्याणमधील शहाडमध्ये
तरुणीची चोरांनी हत्या केली होती। या हत्येनंतर या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडलं असून त्यांच्या चौकशीमध्येच ही बाब स्पष्ट झालेली आहे। या गँगचा म्होरक्या हा अल्पवयीन आरोपी असून त्यानेच हे अत्याचार केल्याचं देखील उघडकीस आलंय। औरंगाबादमधील दिल्ली गेट भागामधील मृत मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली। गस्त घालत असताना पोलिसांच्या भरारी पथकाला या महिलेचा संशय आला। ही मृत मुलगी या महिलेचीच आहे का याची चौकशी सध्या पोलीस करतायत। अरे वसाहतीमधील 45 किलोमीटरचे रस्ते योग्य देखभाल करून व्यवस्थित ठेवले जातील अशी माहिती सरकारनं उच्च न्यायालयात दिलेली आहे। या रस्त्यांच्या दुरुस्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला होता, मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं नमूद करून खंडपीठानं याचिका फेटाळून लावली आहे। सँडर्स रोड स्थानकाजवळील 136 वर्ष जुना असलेला हँकॉक पूल पाडल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय। तरी त्याला विलंबच लागणार असल्याचं समोर आलंय। हँकॉक पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे, मात्र अजूनही त्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंत्यांनी सांगितलेलं आहे। ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हँकॉक पूल उभारण्यासाठी 15 महिन्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या मालवणीत दिवसाढवळ्या 50 ते 60 झोपड्यांचं बेकायदा बांधकाम सुरू आहे। त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात येते, मात्र त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। काही दिवसांपूर्वी 700 घरं बेकायदा असल्याचं सांगत महापालिकेने ती जमीनदोस्त केली होती। त्या झोपड्या 95 पूर्वीच्या असल्याचे पुरावे देखील इथल्या स्थानिकांकडे होते। ठाण्यात स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। मात्र ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा पाणीपुरवठा 60 तास बंद राहणार आहे। ठाण्यात पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर मिळणार आहे। यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतलाय। शालेय साहित्यांची 2 वर्षांची खरेदी एकाच वर्षात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय। कल्याणमध्ये मुद्रांकांचे स्टॅम्प मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांची सरकारी आणि निमसरकारी तसंच खासगी कामं पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। कल्याण डोंबिवलीत 40 अधिकृत मुद्रांकधारक आहेत। त्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली। उल्हासनगर महानगरपालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या कामासाठी पालिकेनं 5 कोटी रुपयांची तरतूद केली। शहरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी ही अभ्यासिका उभारण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनवर असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागतोय। त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हरब्रिज बांधला जाणार आहे। मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाहीये। त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढ उतार करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी 20 टनाच्या 4 लिफ्ट उभारण्यात येणार आहेत। मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरून गुरुवारपासून 12 डब्यांची ट्रेन धावण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या लोकल ट्रेनला हिरवा कंदील दाखवतील। या मार्गावर DC to AC विद्युत प्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेनं 10 नव्या फेऱ्यांऐवजी 12 डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलंय। प्रवासी संख्या वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शहरातील पथदिवे, डेकोरेटिव्ह पूल, इमारतींमधील अंतर्गत विद्युतीकरण आदींची देखभाल आणि दुरुस्तीचं काम नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे। पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी दिलेली आहे। वाशी खाडी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढायला लागल्या आहेत।
त्यामुळे आता वाशी पोलिसांनी जुन्या आणि नवीन खाडी पुलांवर फायबरचं आवरण बसवण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेवलेला आहे। कळंबोलीमध्ये अनेक सेक्टरमधील रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालंय। शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो, मात्र तो नियमित उचलला जात नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले। शिवाय वसाहतीमध्ये देखील स्वच्छतेचा बोजवारा उडतोय। याबाबत सिडकोनं ठोस पावलं उचलावी असं या रहिवाशांचं म्हणणं आहे। पुण्यात गव्हाचे भाव कमी आणि प्रत चांगली असल्यानं खरेदी वाढलेली आहे। दिवसाला साधारणपणे 150 टन गहू विकला जातोय। यंदा भाव कमी आणि प्रतही चांगली असल्यानं मार्केट यार्डातील गहू महोत्सवात वर्षभरासाठी खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। सोलापुरात कमी अधिक पाणी पुरवठा केल्यास फौजदारी कारवाई होणार आहे। औस बंधाऱ्यातील पाणी 2.5 महिने पुरवायचं आहे। त्यामुळे नगरसेवक अधिकाऱ्यांच्या दबावाखाली एका भागात 2 तासापेक्षा अधिक पाणी पुरवठा केला तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला। उस्मानाबादमध्ये एप्रिलमध्ये टँकरची संख्या 62 ने वाढलेली आहे। जवळपास 5.25 लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत। जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं टँकरच्या मागणीत वाढ होते। एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त आहे, त्यामुळे एकापाठोपाठ एक कूपनलिका देखील बंद पडत आहेत। कळंबमध्ये विहिरी कूपनलिका कोरड्या पडलेल्या आहेत। तालुक्यातील 39 गावांना 53 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हाच आधार आहे। तसंच दुष्काळी स्थितीमुळे मजुरांना देखील शेतात कामं उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत। शैक्षणिक वर्ष संपलं तरी राज्यातील 4,99,000 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाहीये। शासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे। नेस्लेनं त्यांच्या आटा आणि ओट नूडल्स पुन्हा भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आटा आणि ओट नूडल्स खुल्या बाजारात आणण्यापूर्वी 22 एप्रिलपासून त्या स्नॅपडीलवर खरेदी करता येणार आहेत। ग्राहकांना या विशेष पॅकसाठी 176 रुपये मोजावे लागतील। खुल्या बाजारात या नूडल्सच्या 80 ग्रॅम पॅकसाठीची किंमत 20 रुपये ठेवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानला देखील दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत। राज्यातील 33 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट आहे। 17,000 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। सरकारनं भिलवाडा इथे रेल्वेद्वारे तर इतर भागात टँकरनं पाणी पुरवायला सुरुवात केली आहे। कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिरा भारतात आणणं अशक्य आहे असं सांगणाऱ्या केंद्र सरकारनं एका दिवसात आपल्या भूमिकेवरून पलटी मारली। प्रसारमाध्यमांनी आमच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला असं देखील सरकारचं म्हणणं आहे। दिल्ली सरकारनं ओला आणि उबेर यांच्या 18 टॅक्सी जप्त केल्यात। दिल्लीत सध्या समविषम वाहतूक योजना लागू आहे। या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचं अतिरिक्त शुल्क आकारल्यानं सरकारनं ही कारवाई केली आहे। ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सरकार लवकरच समिती स्थापन करेल। ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेली आहे। ग्राहक कल्याण खात्याच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये यापुढे व्हॉट्सअप ग्रुपसाठी परवाना घेणं बंधनकारक असणार आहे। सोशल नेटवर्किंगवरून होत असलेल्या अफवा थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। गेल्या 2 वर्षातील मोदींचा हा चौथा अमेरिका दौरा आहे।
यावेळी मात्र ते राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। सध्याची जागतिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेता मागील 2 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारत सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करतोय। विशेषतः आर्थिक आघाडीवर भारत प्रगती करतोय, त्यात सुधारणा करण्यास वाव आहे, असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलेलं आहे। मेक इन इंडिया द न्यू डील या परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलंय। आगामी ब्रिटन दौऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या मेजवानी हजेरी लावणार आहे। हा भोजन समारंभ 22 एप्रिलला होणार आहे। विंडसर कॅसलमध्ये ही मेजवानी राणी एलिझाबेथ आणि हिज रॉयल हायनेस ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी आयोजित केलेली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पनामा पेपर प्रकरणी चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं आहे। तसंच या प्रकरणाच्या चौकशीच्या बाजूने आहे, त्यासाठी एका न्यायाधीशाची नियुक्ती आणि त्यांची समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं शरीफ यांनी सांगितलंय। या प्रकरणात शरीफ यांच्या मुलांची नावं समोर आलेली आहेत। घरातील प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरण तयार करणं आवश्यक असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलेलं आहे। युरोपियन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटनमधील संशोधकांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। न्यूयॉर्कच्या पाम बीच प्राणी संग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिलेनं वाघासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात उडी मारली। स्टेसी असं या महिलेचं नाव असून तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओत ती महिला खाली उतरून टोपी घेऊन पुन्हा भिंतीवर चढून जाताना बघायला मिळते। मायक्रोमॅक्स टेलिव्हेंचर कंपनीनं 6 इंचाचा युरेका नोट हा स्मार्टफोन लॉन्च केला। युरेकाचं हे पहिलं प्रोडक्ट सर्व मोबाईल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल। याआधी या कंपनीनं स्मार्टफोनची विक्री ऑनलाईनच केली आहे। या स्मार्टफोनची किंमत केवळ 13,499 इतकी असेल। मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास 6 प्रो या स्मार्टफोनची 20 एप्रिलपासून डिलिव्हरी सुरू होईल। मायक्रोमॅक्सनं फ्लॅगशिप डिव्हाइस स्मार्टफोन कॅनव्हास 6 प्रो लॉन्च केलेला आहे। हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना मिळेल। मोटोरोला कंपनीचा स्मार्टफोन मोटो एक्स फोर्सवर 16,000 पर्यंत सूट देण्यात आली। ही सूट फ्लिपकार्टवर देण्यात आलेली आहे। या स्मार्टफोनमध्ये 32 GB आणि 64 GB व्हेरियंटवर 16,000 रुपयांची सूट मिळेल। मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो G4 चे फीचर्स लीक झालेत। या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आल्याचं कळतंय। कंपनी मोटो G4 आणि G4 प्लस हे 2 नवीन स्मार्टफोन याच वर्षी बाजारात आणणार आहे। सोनी कंपनी इतर कॅमेरा कंपनींना जबरदस्त टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे। DSLR कॅमेरालाही टक्कर देईल अशा क्षमतेचा मिररलेस कॅमेरा सोनी कंपनीनं लॉन्च केलाय। RX10 Mark III असं या कॅमेराचं नाव आहे। लिंक्डइन स्टुडंट नावाने एक ॲप सुरू केलं आहे, ज्याच्या सहाय्यानं कॉलेजचे विद्यार्थी सहज नोकरी शोधू शकतील। हे ॲप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्यांचे त्यांना सल्ले देईल। नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू रोहिणी राऊत उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळलेली आहे। राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेनं फेब्रुवारी महिन्यात दिल्ली मॅरेथॉन दरम्यान घेतलेल्या चाचणीत तिने उत्तेजक घेतल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे आता रोहिणीवर 2 वर्षांची बंदी घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स यांनी लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कार पटकावलेला आहे। हा पुरस्कार स्पोर्ट्स ऑस्कर म्हणून ओळखला जातो। लिओनेल मेसी याला 5व्यांदा नामांकन मिळालं होतं, मात्र या पुरस्कारानं त्याला पुन्हा हुलकावणी दिली।
महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.